रामकृष्ण हरी नर्मदे हर. बरेच कमेंट येतात किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज येतात, काही फोन येतात की आम्हाला ही नर्मदा परिक्रमा करायची आहे, काय पद्धत असते, कशा प्रकारे करायची असते. तर या प्रश्नाला उत्तर देताना सगळ्यात पहिल्यांदा मी एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की नर्मदा परिक्रमा तुम्हाला का करायची आहे? आत्मिक समाधानासाठी करायची आहे, आत्मिक सुखासाठी करायची आहे, आत्मिक आनंदासाठी करायची आहे, का भौतिक सुख भौतिक आनंदासाठी करायची आहे, विरंगुळा म्हणून करायची आहे, का एक पिकनिक पॉइंट म्हणून करायची आहे? काय उद्देश आहे तुमचा नर्मदा परिक्रमा करण्याचा? हा प्रश्न पहिल्यांदा स्वतःला विचारा आणि त्यानंतर निर्णय घ्या की नर्मदा परिक्रमा आपल्याला करायची आहे का. कारण कसं आहे, विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात. काही ठिकाणी सुंदर सुंदर आश्रम दाखवली जातात, सुंदर सुंदर भोजन प्रसादी, सुंदर सुंदर बालभोग दाखवला जातो, ऐशोआराम दाखवला जातो. आणि त्यामुळे जर तुम्ही त्या ऐशोआरामाला भुलून जर तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्यासाठी येत असाल तर माझी खरंच तुम्हाला विनंती आहे की थोडंसं थांबा. आतमधलं जे आध्यात्मिक ज्ञानाची जी भूक आहे ती वाढू द्या तुमची. आणि ती भूक ज्यावेळेस वाढेल आणि साधना करायची इच्छा होईल तुम्हाला आणि भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुख तुम्हाला महत्वाचं ज्या दिवशी वाटायला लागेल त्यावेळेस तुम्ही निर्णय घ्या आणि नर्मदा परिक्रमा करायला या. आणि नर्मदा परिक्रमा करणं म्हणजे काय, तर आपण विरंगुळा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही किंवा घरी करमत नाही, घरी आपल्याला कोणी आपलं ऐकून घेत नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी यायचं नाही, तर या ठिकाणी आपल्याला आध्यात्मिक साधना करण्यासाठी यायचंय. हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार निर्णय घ्या. रामकृष्ण हरी नर्मदे हर.